ठासी कैसे शी आम्ही जातीहीन, उंबर ठासी कैसे शी आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, पायरीशी होऊ दंग गावोनी अभंग, पायरीशी. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर सकाळचे वाजलेत 6:30 आणि आपण निघालो आहे बहिणीच्या लग्नासाठी मालवणला. आणि आता ते एवढी थंडी आहे की मला बोलायला पण जमत नाही, पण ही आपली सवारी आहे. हाय. फक्त मोजून अर्धा पाऊण तास झालाय. पहिला स्टॉप आलेला आहे आमचा, जो त्यांनी कालच भरलाय. अरे हे करून घेतो ना रिंग. ऑलरेडी 2 किलो बसला आणि बोलतो गाडीमध्ये आहे. बघूया ना किती बसतो आता. आलेले आहेत आमचे गाडीचे आणि 70,000 तूच चालवले बोल. नाही रे, हे होतं रेकॉर्ड करायचं. अरे 2 किलोमीटर पासून चालत आहे मी, तरी 1 किलोमीटर कम्प्लीट नाही. कधी आता आमचा पहिला स्टॉप आहे हा. सकाळी 5:30ला निघालो. त्याच्यानंतर त्या वाजलेत 9 आणि आम्ही थांबलो आहे मानस हॉटेलमध्ये. त्याचा वडापाव टेस्ट करून बघा तुम्ही एकदा, सुपर आहे. हे कोलाडच्या पुढे ना, कोलाडच्या थोडंसं जस्ट पुढेच आहे. सॉरी कोलाड नाही, इंदापूरच्या जस्ट थोडं पुढे. तुम्ही नक्की आणि ट्राय करा. कोकणात चाललं आणि हे गाणं वाजणार ना, असं होईल का? रोज पावसाचे सावडे क्रॉस केलेलं आहे. आणि सकाळपासून किती किलोमीटर झालं? 6:15 निघालो ना, 12:15 लागले. 6 तास झाले. 6 तासात आपण 250 केलं. पण नाही, 1 तास आपला ब्रेक झाला ना. म्हणजे 5 तास 250. नॉट बॅड. ये प्राऊड ऑफ यू. स्क्रिप्टेड होता. आपला सेकंड स्टॉप आहे. जेवायचा टाईम झाला आहे. वाजलेत 1 आणि 9 वाजता जो नाश्त्याचा होता. आता सेकंड स्टॉप आहे. स्वाद म्हणून रेस्टॉरंट आहे संगमेश्वर रोडला. संगमेश्वर रोडचं जस्ट बस स्टँड तिकडे आहे. तिकडून जस्ट पुढे 4 किलोमीटरवर आहे स्वाद म्हणून एक रेस्टॉरंट. तिकडे आता आलो आहे. जेवूया आणि मग नंतर पुढचा जो प्रवास आहे तो आपण कंटिन्यू करूया. तर जेवण झालेलं आहे. आता इथून किती किलोमीटर? 173 किलोमीटर बाकी आता फक्त शेवटचे. तर आता आम्ही इथं मस्तपैकी जेवून निघालो आणि असं वाटायला मस्त रस्ता लागेल. पण तुम्ही बघू शकता असे आपले कोकणातले रस्ते चांगले आहेत. काय काय पॅच खराब आहेत. थँक्स टू नितीन गडकरी सर. आपल्या तर कोकणात थोडा प्रॉब्लेम आहे. मध्ये चांगले आहेत, मध्ये खराब आहे. आता बघा, आता थोडा चांगला रस्ता येईल बघा आता. अरे हा थोडा, आता तू बघ, आता तू समोरचा रस्ता किती चांगला आहे बघ. बघा तुम्ही बघा, मला ना हा बघा, हा एवढा आता खराब आहे. आता इथून परत चांगला ते आहेच. असे रस्ते चांगले आहेत. आता हा रस्ता इथे खराब रस्ता. 2 मिनिटं. असा रस्ता तर माझी ऑर्डरला पण आहे. डिझायरवाला ज्या हिशोबात तू ओव्हरटेक करत चालला ना, तुला असेल घाई मित्रा, पण आमची मालवणात वाट बघते आमची आई. आता नीट चालवतोय तो. पण मगाचपासून असा ॲम्ब्युलन्सवाला चालवतोय, असं वाटत होतं या ॲम्ब्युलन्सला गेलं दुसरी ॲम्ब्युलन्स येईल. शेवटचे 34 किलोमीटर लेफ्ट 33 अँड 54 मिनिट. 11 तास झालेले आहेत आम्हाला आणि आम्ही आता पोहोचलोय ऑलमोस्ट
पोहोचलोच आहे. पोहोचलोच आहे. 30 किलोमीटर म्हणजे ऑलमोस्ट पोहोचलोच आहे मालवणला. अँड सुंदर असा सनसेट झाला इकडे आता. तिच्या इतका सुंदर नाही आहे पण सुंदर. खरंय खरंय. आईबद्दल बोलतो. तर आपण फायनली पोहोचलेलो आहे मालवणमध्ये. टोटल 12 आवर्सची जर्नी झाली आपली आणि लिटरली असं झालेलं की कधी पोहोचतोय. लग्नाचं घर आहे आपलं. सो हा मांडप घातलाय नदारी. नाही नाव +3 असं बोलले बरोबर. 4 झाले मग तिथे 5 झाले रूम मध्ये 5 झाले पण एक ड्रायव्हर आपणच पाठवला. नेहमीप्रमाणे रूमचा प्रॉब्लेम. आय डोंट नो. 5 जण आले आणि मला काय बोलले की आम्हाला 2 जणांना खाटवी. आता तू ड्रायव्हर म्हणून तिकडेच राहणार आहे का? म्हणजे 2 जणांसाठी काय बोलतात त्याला रे बेड. गादी ते केलं झालं. तू लोड कशाला घेते? मी तिला तेच बोललो. तू लग्नाचं टेन्शन घे ना. लग्नाचं चाललोय आता नवऱ्याला आणायला. नवऱ्याची बस कुठेतरी बंद पडली. आम्ही जाऊन चालू करणार आहे. आम्ही अंशुमन आवड खट्टा मिट्टा मध्ये. पुढे पण 2 गाड्या आहेत आणि त्यांची बस बंद पडली. आणि आम्ही टो करून आणणार आहे. आम्ही शोधतोय नवऱ्याची गाडी आणि आम्ही पण हरवलोय आता. कुठे जायचं काय माहिती नाही. नवऱ्याची बस भेटलेली आहे फायनली. त्या बसच्या नादात आम्ही पण हरवलेलो आणि नवरदेव इकडे आलेला आहे. मित्रा सांग तुझं काय? मॅडम अरे आम्ही आलोय त्याचं काय नाही. रहा नाही जाता. तर सगळ्या रूम्स वगैरे घेऊन झालेल्या आहेत सगळ्यांना. जे पाहुणे आले आहेत नवऱ्याकडचे त्यांची बस हरवलेली ती आलेत आता व्यवस्थित. हॉटेलवर पोचलेत. त्यांना सगळ्यांना रूम्स दिलेत आणि आता आम्ही आलो आहे जेवायला. आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. सी यू.